नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 8वीतला गणितातला 8व्या धड्याचा भाग क्रमांक 2. या धड्याचे नाव आहे चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार. यामध्ये आपण काय पाहणार आहोत? आता ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विविध प्रकारे आपण चौकोन कसे बनवतो ते. तर चला सुरू करूया चौकोनाच्या रचनेला. चौकोन रचना. चौकोनाच्या 10 घटकांपैकी विशिष्ट 5 घटकांची मापे माहित असतील तर त्या चौकोनाची रचना करता येते आणि या रचनांचा आधार त्रिकोण रचना हाच असतो. त्याकरता आपण ह्या धड्याची सुरुवात त्रिकोणाच्या रचनेने केली होती, कारण आपण दोन त्रिकोण मिळून एक चौरस किंवा एक चौकोन बनवू शकतो. पण लक्षात ठेवा, त्यामध्ये आपल्याला 10 घटकांपैकी कुठल्याही 5 घटकांची माहिती आपल्याला माहिती पाहिजे. तर चला सुरू करूया आपण चौकोनाच्या रचनेला. पहिला भाग, चौकोनाच्या 4 बाजू आणि एक कर्ण दिला असता चौकोनाची रचना करा. चौकोनाच्या 4 बाजू आहेत त्यात आणि एक कर्ण दिलाय, त्यात आपल्याला चौकोनाची रचना करायची. तर आपल्याला चौकोन आपण उदाहरण घेऊ. आपल्याला चौकोन PQRS असा काढायचा आहे की त्या PQ ची लांबी आहे 5.6 सेंटीमीटर इतकी, QR ची लांबी आहे 5 सेंटीमीटर, PS ची लांबी आहे 4.3 सेंटीमीटर, RS ची लांबी आहे 7 सेंटीमीटर आणि QS ची लांबी आहे 6.2 सेंटीमीटर इतकी. तर अशा प्रकारे या दिलेल्या 5 गोष्टींवरून आपल्याला PQRS हा चौरस काढायचा आहे. तर चला सुरू करूया या चौकोनाला. तर काढताना सगळ्यात पहिले काय करायचे, तर आपल्याला कच्ची आकृती काढून घ्यायची आहे. कारण नेहमी लक्षात ठेवा, कच्ची आकृती काढल्याशिवाय आपल्याला मार्क मिळणार किंवा गुण मिळणार नाही. आपले गुण कमी होतील. मग भलेही आपली आकृती बरोबर असली तरी काही फरक पडत नाही. म्हणून पहिल्यांदा कच्ची आकृती काढून घ्या. आकृती चौकोनाच्या दिलेल्या घटकांची माहिती दाखवू. आकृतीवरून सहज दिसते की त्रिकोण SPQ च्या आणि SRQ च्या सर्व बाजूंची लांबी आपल्याला माहित आहे. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे त्रिकोण बनवायचे आहेत जिथे आपल्याला दोन त्रिकोणांची आपल्याला सगळ्या बाजूंची लांबी आपल्याला माहिती आहे आणि त्यानुसारच आपल्याला PQRS हा चौकोन मिळेल. तर इथे पाहू शकता आपण एक कच्ची आकृती घेतली ज्यामध्ये SPQ आणि SRQ हे दोन त्रिकोण जोडले. त्यात ह्या दोन्ही त्रिकोणांची आपल्याला ही बाजू, ह्या 3 बाजू आणि ह्या 2 बाजू माहिती आहेत. या SRQ च्या आपल्याला 2 बाजू माहिती आहेत, ह्या SPQ च्या 3 बाजू आपल्याला माहिती आहेत. ह्या तिघांवरून आपल्याला दिलेल्या पाची मापांवरून आपण हा चौरस PQRS हा काढू शकतो. तर सर्वात पहिले आपण एक रेषा काढू, रेषाखंड घेऊ PQ नावाची, जे अंतर आहे 5.5 सेंटीमीटर इतके. त्यानंतर P वरती कर्कटकाचे लोखंडी टोक ठेवा आणि पेन्सिल मध्ये 4.2 इतके अंतर, लोखंडी टोक आणि पेन्सिल मध्ये अंतर घेऊन आपण एक कंस काढला. तसेच आपल्याला Q वरती लोखंडी टोक ठेवा. पेन्सिल आणि लोखंडी टोकामध्ये 6.2 सेंटीमीटर इतके अंतर घ्या आणि एक कंस काढा जो बरोबर ह्या कंसावरती आला पाहिजे आणि यांचा एक छेदन बिंदू मिळेल. त्या छेदन बिंदू बरोबर या P बिंदू पर्यंत आणि या छेदन बिंदू पासून या Q बिंदू पर्यंत जाणारी एक रेषा काढा किंवा या दोन्ही बिंदूंना जोडा. अशा प्रकारे आपल्याला इथे हा S नावाचा एक बिंदू मिळेल किंवा S हे नाव दिले त्या बिंदूला, छेदन बिंदूला. आता पुढचे काम करू. आता तुम्हाला S पासून R पर्यंतचे माप दिले 7 सेंटीमीटर आणि Q पासून R पर्यंतचे माप दिले 5 सेंटीमीटर. तर आपण एक काम करू, पुन्हा कर्कटकामध्ये S वरती कर्कटकाचे लोखंडी टोक ठेवा आणि पेन्सिल मध्ये 7 सेंटीमीटर, कर्कटकाचे टोक आणि पेन्सिल मध्ये 7 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन इथे उजव्या बाजूचा एक कंस काढला. तसेच Q वरती लोखंडी टोक ठेवले आणि पेन्सिल आणि लोखंडी टोकामध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन बरोबर ह्या कंसावरती अजून एक कंस काढला, जेणेकरून हे कंस एकमेकांना छेदून जातील आणि जिथे हे दोघांना छेदतील त्या छेदन बिंदूपासून या Q बिंदू पर्यंत आणि S बिंदू पर्यंत आपण एक रेषा काढली आणि या छेदन बिंदूला नाव दिले आपण R. तर अशा प्रकारे आपल्याला भेटला PQRS हा चौरस किंवा चौकोन. आता दुसरा प्रकार, चौकोनाचे आपल्याला 3 बाजू आणि 2 कर्ण दिले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला चौकोनाची रचना करायची. लक्षात ठेवा, आपल्याला 3 बाजू आहेत आणि 2 कर्ण आहेत. तर आपल्याला एक बाजू आपल्याला स्वतःहून जोडायची आहे किंवा काढायची आहे. कशी जोडणार किंवा कशी काढणार, तर 2 छेदन बिंदूला जोडून. कसे ते पाहू. ते बघा, इथे उदाहरण दिले, चौकोन WXYZ असा काढा की लेंथ WZ म्हणजे WZ ची लांबी दिली 5 सेंटीमीटर, YZ ची लांबी दिली 3.9 सेंटीमीटर, WY ची लांबी दिली 7.4 सेंटीमीटर आणि ZX ची लांबी दिली 6 सेंटीमीटर आणि WX ची लांबी दिली 4.5 सेंटीमीटर. तर या चारही लांबींवरून आपल्याला काढायचे आहेत चौकोन.
WXYZ. तर सर्वात पहिले आपण कच्ची आकृती काढू. तर आपण घेतले WZ नावाची आपण पाया बनवून घेतला आणि त्यावरून आपल्याला दोन कंस काढून Y आणि X आपल्याला भेटतील आणि त्यानंतर आपल्याला YX ही लांबी आपण जोडूया. कशी जोडायची आणि हे दोन कंस कसे काढायचे ते आपण पाहू. तर सर्वात पहिले WZ नावाची आपल्या रेषाखंड घेतला ज्याचं अंतर आहे 5 सेंटीमीटर इतके. त्यानंतर Z वरती कर्कटकाचे लोखंडी टोक ठेवा आणि पेन्सिल आणि कर्कटकाचे लोखंडी सेंटीमीटर मध्ये दोघांमध्ये 3.9 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन एक कंस काढला वरती. तसेच W वरती लोखंडी टोक ठेवा आणि लोखंडी टोक आणि पेन्सिल मध्ये 6.4 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन या कंसावरती अजून एक कंस काढला जेणेकरून हे दोन्ही कंस एकमेकांना छेदले आणि या छेदन बिंदूपासून Z बिंदूपर्यंत आणि W बिंदूपर्यंत एक रेषा काढली आणि या छेदन बिंदूला आपण नाव दिले Y. आता तसेच आता X काढूया. मी तुम्हाला म्हटले आपल्याला दोन कंस काढायचे. तर हा एक कंस झाला जे एकमेकांना छेदला. आता अजून एक कंस काढू जो एकमेकांना छेदेल. तर काय करायचं W वरती लोखंडी टोक ठेवा. 4.5 सेंटीमीटर इतके अंतर पेन्सिल आणि लोखंडी टोकामध्ये घेऊन इथे वरती एक कंस काढा. त्याच कंसाला छेदणारा बरोबर दुसरा कंस काढू ज्याचे अंतर आहे 6 सेंटीमीटर जे Z या बिंदूवरून काढणार आहोत. तर Z वरती लोखंडी टोक ठेवा. पेन्सिल मध्ये आणि लोखंडी टोकामध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेऊन त्या बरोबर त्या कंसाला W वरून काढलेल्या कंसाला काढलेला कंस छेदूया. तर हे पहा आपण हे छेदले. त्यानंतर जिथे हे दोन्ही कंस एकमेकांना छेदले तिथून आपल्याला W या बिंदूपर्यंत एक रेष काढू आणि Y या बिंदूपर्यंत एक रेष काढू. आता हे दोन्ही आपल्याला बिंदू मिळाले तर हे दोन्ही बिंदू आपण जोडूया. अशा प्रकारे आपल्याला WXYZ हा आपला चौरस काढता आला. पहा यामध्ये आपल्याला दोन कर्ण आहेत आणि 3 बाजू दिल्यात. तर ह्या दोन कर्ण आणि 3 बाजूंवरून आपल्याला पूर्ण चौरस काढता किंवा चौकोन काढता आला. आता वळूया तिसऱ्या आकृतीकडे किंवा तिसऱ्या रचनेकडे. चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू व कोणतेही 3 कोन दिले असता चौकोन रचना करा. आता लक्षात ठेवा यामध्ये चौकोनाच्या फक्त 2 बाजू दिल्यात आणि कोणतेही 3 कोन दिलेत. म्हणजे आपल्याला 4 बाजूंपैकी कुठलेही 3 बाजूंचे आपल्याला कोन दिलेत आणि 2 बाजू आपल्याला दिल्यात. आपल्याला त्या चौकोनाची रचना करायची. तर आपल्याला उदाहरण आहे चौरस ABCD किंवा चौकोन ABCD असा काढा की AB ची लांबी 4.4 सेंटीमीटर, BC ची लांबी बरोबर 5.5 सेंटीमीटर. नंतर कोन A म्हणजे A चं आपल्याला मोजमाप दिले 65 अंश, B चे कोन दिले 100 अंश आणि C चे कोनाचे माप दिले 110 अंश. तर चला पहिले आपण AB ही रेषा काढू त्यानंतर मग त्याच्यावरून 65 आणि 100 अंशाचा कोन घेऊ. तर पाहू पहिले कच्ची आकृती काढू. तर ही आहे आपल्याला कच्ची आकृती जिथे A वरनं पहिले 65 अंशाचा कोन काढायचा नंतर B वरनं 100 अंशाचा कोन काढायचा. त्याआधी आपल्याला पाया घ्यायचा आहे 4.4 सेंटीमीटर इतका. तर पहिले AB घेतली ज्याची लांबी आहे 4.4 सेंटीमीटर इतकी. नंतर A वरती आपल्याला कोनमापक ठेवा. तिथून आपल्याला काय करायचंय 65 अंशाचा कोन काढायचा बरोबर इथे. मी तुम्हाला याआधी म्हटलं होतं मागच्या ह्या धड्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये की सुरुवात नेहमी डाव्या बाजूपासून करा. आपल्याला जेव्हाही आपल्याला 2 कोन दिले असतील A आणि B म्हणजे ह्या A आणि B बिंदूवरचे समजा कोन दिले असतील तर सुरुवात नेहमी डाव्या बाजूपासून करा. तर डाव्या बाजूपासून करा म्हणजे A चा पहिला कोन घ्या तो बरोबर 65 अंशाचा आहे म्हणून इथे बिंदू घेतला. त्या बिंदूतून जाणारे आपण एक किरण काढू. त्यानंतर आपल्याला B वरती करायचा आहे. तर हा झाला 65 अंशाचा कोन. आता B वरती कोनमापक ठेवा. इथे 100 अंशाचा कोन घ्यायचा आहे. तर आपला 100 अंशाचा कोन बरोबर इथे भेटतो तर इथे बिंदू ठेवला. त्यातून जाणारे आपण किरण काढली. पण लक्षात ठेवा हा झाला 100 अंशाचा कोन परंतु आपल्याला ही किरण नाही पाहिजे. आपल्याला काय पाहिजे या B आणि C पर्यंतचे माप फक्त 5.5 सेंटीमीटर इतके पाहिजे. मग काय करायचंय लोखंडी टोक कर्कटाचं B बिंदूवरती ठेवा आणि पेन्सिल आणि लोखंडी टोकामध्ये बरोबर 5.5 सेंटीमीटर इतके. आता आपल्याला BC ही बाजू काढायची आहे. तर BC बाजू 5.5 सेंटीमीटर इतकी आहे. तर ह्या किरणावरती बरोबर 5.5 सेंटीमीटर आपल्याला घ्यायचं आहे. तर कसे घेणार तर लोखंडी टोक आणि पेन्सिल कर्कटकाचे लोखंडी टोक आणि पेन्सिल यामध्ये बरोबर 5.5 सेंटीमीटर अंतर घ्या. ते लोखंडी टोक B वरती ठेवा आणि या किरणावरती बरोबर पेन्सिलने एक कंस काढा जो बरोबर 5.5 सेंटीमीटर इतका असेल आणि जिथे हा कंस छेदतो या रेषेला तिथे आपण C नाव देऊ आणि तिथेच बरोबर आपल्याला कोनमापक ठेवू.
तर याला नाव दिले सी आणि इथे आपण ठेवू आपले कोनमापक. आता आपल्याला किती अंशाचा कोन काढायचा? 110 अंशाचा. तर बरोबर 110 अंशाचा कोन आपण इथे बिंदू घेऊ आणि बरोबर ह्या जिथे आपल्याला कंस आणि ही किरण जिथे आपल्याला छेदले त्या छेदन बिंदूपासून ह्या बिंदूपासून जाणारी ह्या बिंदूमधून जाणारा एक किरण काढू. अशा प्रकारे आपल्याला 110 अंशाचा कोन भेटला आणि हे दोन्ही किरण जिथे एकमेकांना छेदतात तिथे आपला चौथा नाव भेटला किंवा चौथा बिंदू भेटला किंवा चौथी पॉइंट भेटला जो आहे डी. तर अशा प्रकारे आपण ABCD हा चौरस किंवा चौकोन बनवला ज्यात आपल्याला फक्त 2 बाजू आणि 3 कोनांची मापे दिली होती. आता वळूया चौथ्या प्रश्नाकडे किंवा चौथ्या उदाहरणाकडे. चौकोनाच्या 3 बाजू आणि त्यांची समाविष्ट केलेली 2 कोने दिली असता चौकोनाची रचना करा. आता आपल्याला 3 बाजू दिलेत आणि त्यातले फक्त 2 कोन दिलेत. त्यावरून आपल्याला चौकोन काढायचा आहे. तर पहिले उदाहरण घ्या. चौकोन PQRS असा काढा की QR ची लांबी आहे 4.9 सेंटीमीटर, RS ची लांबी आहे 6.2 सेंटीमीटर, SP ची लांबी आहे 4 सेंटीमीटर आणि कोन R दिलाय 60 अंशाचा आणि कोन S दिलाय 75 अंशाचा. तर चला सुरू करूया पहिल्यांदा कच्ची आकृती काढून. तर ही आपण काढली कच्ची आकृती जिथे आपण QR नावाची एक रेषाखंड घेतला ज्याचे आपल्याला अंतर घ्यायचे 4.9 सेंटीमीटर इतके. तर आपण QR घेतला त्याचं अंतर घेतले 4.9 सेंटीमीटर इतके आणि बरोबर R वरती आपण कोन मापक ठेवला आणि 60 अंशाचा कोन काढला. त्यातून जाणारी आपण आता किरण काढू. आता आपल्याला R आणि S यामधले अंतर आहे 6.2 सेंटीमीटर इतके. मग या किरणावरती आपल्याला ते बरोबर 6.2 सेंटीमीटर इतके अंतर घ्यायचंय. तर काय करायचंय? लोखंडी टोक कर्कटाकाचे R वरती ठेवा. लोखंडी टोक आणि पेन्सिल मध्ये बरोबर 6.2 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन या किरणावरती आपण कंस काढला आणि त्यापुढे जिथे हा किरण आणि हा कंस छेदला तिथे आपण नाव दिले S आणि तिथे आपण बरोबर आता आपण कोन मापक ठेवू कारण आपल्याला S वरती 75 अंशाचा कोन काढायचा आहे. तर हा ठेवला कोन मापक आणि जिथे बरोबर 75 अंशाचा आपल्याला कोन काढायचा आहे तिथे बिंदू ठेवला आणि त्यातून जाणारी आपण एक किरण काढू. अशा प्रकारे 75 अंशाचा कोनही भेटला. आता काम करायचं आहे. या किरणावरती आपल्याला 3.9 सेंटीमीटर इतके अंतर घ्यायचे आहे कारण तिथेच आपला P बिंदू आहे. तर आपण कर्कटकाचे आणि पेन्सिलमध्ये बरोबर एवढे अंतर घ्या 3.9 सेंटीमीटर इतके आणि त्यापुढे कर्कटकाचे लोखंडी टोक बरोबर ह्या छेदन बिंदूवरती ठेवा आणि ह्या बाजूवरती आपल्याला एक कंस काढला ज्याचे अंतर आहे आपल्याला आणि त्यानंतर तिथे नाव दिले P. आता P बिंदू जिथे जोडला तिथून Q बिंदूपर्यंत आपण एक रेषा काढू जेणेकरून आपल्याला भेटला PQRS हा एक चौरस. तर आज आपण काय शिकलो? आपल्याला चौकोनाची कितीही बाजूंचे माप द्या, कितीही बाजूंच्या माप दिल्या किंवा त्या बाजूने समाविष्ट केलेल्या कोनांचे माप द्या, आपण हा चौकोन बनवू शकतो. लक्षात ठेवा हे चौकोनाची रचना करणे आपल्याला परीक्षेत येते आणि त्याआधी आपल्याला कच्ची आकृती काढणे सगळ्यात महत्वाचे आहे. कच्च्या आकृतीनुसार आपला चौकोन आला नाही तरी चालेल परंतु कच्ची आकृती काढणे सगळ्यात महत्वाचे आहे. तर चला आज आपण इथेच थांबूया. याच्या पुढच्या भागात आपण बघू कुठल्या प्रकारचे वेगवेगळे चौरस किंवा चौकोन आपण शिकणार आहोत ते. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.